आपकी अदालतमध्ये तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डींवर आरोप आहे की हे असभ्य भाषेचा वापर करतात. रेवंत रेड्डीजी, तुम्ही केसीआरचे चांगले मित्र राहिलेले आहात. त्यांच्यासोबत तुम्ही काम केले आहे. राजनीतीमध्ये डिफरन्सेस तर असतातच, परंतु तुम्ही पाहिलंय तुम्ही कसल्या भाषेचा वापर करता. तुम्ही म्हटलं की आमचे कार्यकर्ता तुमची पॅन्ट उतरवणार, तुमचा शर्ट उतरवणार आणि तुमची ते अंडरवेअर सुद्धा उतरवणार, नागडं करणार. नाही नाही हे अशी गोष्ट आहे, ज्याला त्याला त्याचप्रमाणे उत्तर द्यावं लागतं. की केसीआरने एक दिवसाआधी असं म्हटलं होतं की पूर्ण काँग्रेस, मुख्यमंत्रीपासनं पूर्ण काँग्रेस, सर्व माझ्या एका केसाला सुद्धा हात नाही लावू शकत, असं काही बोलले होते ते. तर मी म्हटलं की की भाऊ, आम्ही शांत राहिलो म्हणून तुम्ही येऊन प्रेस मीट लावली. जर आम्हाला वाटलं तर तुमची चड्डी सुद्धा आम्ही उतरवून दाखवू शकतो. जर तुम्ही तारीख सांगा. मी असं म्हटलं की तुम्ही तारीख सांगा, त्या तारखेला मी येणार, मी माझ्या कार्यकर्त्या लोकांना घेऊन. तेव्हा बघूया मग काय होतं काय नाही. तर यामध्ये काय चुकीचं आहे रजत शर्माजी, सांगा तुम्ही. अरे, ते केसांची गोष्ट करताय, तुम्ही चड्डीची गोष्ट करताय, पहा ना. रजत शर्माजी, तुम्ही मला हिंदीमध्ये विचारताय, मी हिंदीत उत्तर देणार. मी तेलुगूमध्ये उत्तर दिलं तर तुम्हाला समजणारही नाही. तर केसीआरने ज्या पद्धतीची भाषा वापरली होती त्याच पद्धतीमध्ये मी सुद्धा उत्तर दिलं त्यांना. परंतु तुम्ही तर म्हणता की मी तुम्हाला जेलमध्ये पाठवणार. तुम्ही म्हटलात की ते चर्लपल्ली जेल आहे, हो. तिथलं तुम्हाला चिप्पा गुड्डू खाऊ घालणार. हो, हेही म्हटलं. आता जरा मिस झालं. डबल बेडरूम घर सुद्धा मी बनवून देऊ शकतो. मुलगा आहे तर कुठे राहील, मुलगी आहे तर कुठे राहील, सगळे लोक एकाच जेलमध्ये राहण्यासाठी डबल बेडरूम घर सुद्धा बनवून देईन असं म्हटलं होतं. कारण हे सर्व लोक सरकारमध्ये सोबत होते. केसीआर सन, डॉटर इन लॉ, सर्वजण. सर्वांनी तेलंगणाला लुटलं आहे. आता सर्वांना जेलमध्ये पाठवलं तर आता वय तर झालं आहे तसं केसीआरचं. ते वेगळे राहतील, मुलगा वेगळा राहील, मुलगी वेगळी राहील. तर त्यांच्यासाठी दुःखाचं आहे ना. म्हणून डबल बेडरूम घर चर्लापल्ली जेलमध्ये बनवून दिलं तर सगळे एकत्र राहतील ना. किती ह्युमन बिईंग आहे मी, तुम्ही बघा. आणि तेही म्हणतात की चर्लपल्ली जेलचे अल्युमिनाय आहेत. तुम्ही राहिलेले आहात. हो, मीही 2 वेळा राहिलो आहे. डिटेन्शन सेलमध्ये राहिलो आहे. माझ्या मुलीच्या एंगेजमेंटसाठी केसीआरनी बेल सुद्धा मला नाही मिळवू दिली. फायनली आय गॉट 2 hours टाइम. चर्लपल्ली जेलामधून निघून मुलीच्या एंगेजमेंटला हजर राहून मग मी चर्लपल्ली जेलमध्ये पुन्हा गेलो. तर कोणाच्या एका मुलीच्या एंगेजमेंट वा घरचं काही फंक्शन असलं तर बापाला काय वाटतं असं तुम्हाला माहिती आहे ना. त्याच दिवशी मी म्हटलं, केसीआर, तुझ्यावर अशी परिस्थिती येईल की तुझी मुलगी जेलमध्ये असली तर तेव्हाच तुला दुःख काय आहे ते कळेल. आज तो फेस करतोच आहे ना. आज त्यांची मुलगी जेलमध्ये आहे. मी तेच म्हणतो आहे ना. ते तर तुम्ही जेलमध्ये नाही टाकलं, मोदीजींनी टाकले. ते मोदी आता खरंच आहे ना. नंतर मला संधी नाही दिली गेली. मोदीजींनी मला संधी नाही दिली. पण संधी दिली असती तर मग मी मुलीला नसतं टाकलं, केसीआरला टाकलं असतं मी. कारण माझा पंगा आहे केसीआरशी, त्याच्या मुलीशी थोडी ना. आता त्यांचा जो मुलगा आहे तो म्हणतो की हे तर माहिती नाही कुठून आले रेवंत रेड्डी, आम्ही तर 5-5 वेळा निवडणूक जिंकून आलो आहे. मी केसीआरचा मुलगा आहे. हे तर आंध्र प्रदेशच्या लीडरचे जोडे चाटून चाटून चीफ मिनिस्टर झालेत. आज तर जनता तर 40% मॅन्डेट देऊन मी बनलो होतो ना. ते कुठे वाचलं आहे केटीआरनी. स्कूलिंग केलं गुंटूरमध्ये, आंध्र प्रदेशच्या. कॉलेज केलं पुण्यामध्ये. पीजी केलं अमेरिकेमध्ये. तुम्ही 6.5 फॉर्म्युला तेलंगणाविषयी माहिती आहे ना. जर तो फॉर्म्युला मी वापरला ना तर केटीआरला चपराशीची नोकरी सुद्धा तेलंगणात मिळणार नाही. तरीही ते IT अँड इंडस्ट्री मिनिस्टर बनलेत. आज मुख्यमंत्री बनण्यासाठी प्रयत्न करता आहेत. हे बघा, केसीआरच्या सरकारने तुमच्या विरोधात क्रिमिनल केसेस केले, तुम्हाला जेलमध्ये धाडलं, तर असं वाटतं की तुम्ही बदला घेत आहेत त्यांचा. नाही, अजून बदला सुरूच नाही केलाय तर घ्यायचं काय आहे शर्माजी. अजून तर मी सुरू केलंच नाही. मी 6 गॅरंटी वापरणं सुरू केलंय. अजून बदला घेणं सुरूच नाही केलं. ते आजकाल असं म्हणतात की हे जास्त बोलतात ह्या कारणाने, कारण माझ्या बाबांना इजा झाली आहे आणि वाघ अंथरुणात आहे. वाघ जेव्हा बाहेर येईल मग बघा तुम्ही. मी तेच बोलतो आहे. भाऊ या ना इकडे, बंदूक तयार आहे. एका गोळीने होऊन जाईल सगळं काम.
माझंही काम आहे वाघाला मारण्याचं. मी मांजरींना कुत्र्यांना नाही मारत. मारलं तर वाघालाच मारणार. या तुम्ही पाहिलं ना या निवडणुकीत हरवून दाखवलं ना. केसीआर प्रेसिडेंट होता त्या पार्टीला. मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे. मी त्यांना हरवून दाखवलं. मी बोलून हरवलं त्यांना. तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही ज्यांना बघायला गेलात, अंथरुणात पडलेले होते. मग काय बोललात तुम्ही त्यांना? हे पर्सनल आहे ते आता डिस्क्लोज नाही करू शकत. कारण की काही रिलेशन असे आहेत राजनीतीपेक्षा वेगळं सुद्धा आहे की ते खूप दुःखी होते. तर बिईंग अ चीफ मिनिस्टर ही जस्ट अपोजिशन लीडर. तर मी त्यांना असं फिजिकली असॉल्ट करण्यासाठी कधीही विचार नव्हता केला. अर्ध्या रात्री मी हे बघा, त्यांना असॉल्ट तर दोन्हीकडूनच होत असतं. आता ते केटीआर तर म्हणतात, की जे राहुल गांधी आहेत, ते नॅशनल पप्पू आहेत आणि रेवंत रेड्डी जे आहेत, ते तेलंगणाचे पप्पू आहेत. बरोबर आहे. आम्ही पप्पू आहोत. पप्पूचा अर्थ डाळ. डाळ इज अ प्रोटीन फूड. डाळ डाळ आमच्याकडे ते पप्पूचा अर्थ डाळ असतो. डाळ इज प्रोटीन फूड. हेल्थसाठी चांगलं आहे. आजकाल तर सर्वच व्हेजिटेरियन बनत आहे. आम्ही तर थोडी ना ते हिरोईन, कोकेन, गांजा नाही ना. तुम्ही लोक ते आहेत. आमच्यात एवढा फरक आहे की तुम्ही नशा केली आहे. आम्ही तर डाळ आहोत. डाळ चांगली आहे आपल्यासाठी. तुम्ही म्हटलं, की केटीआर ड्रग पेडलरचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. तर एक वेळा अशीच आमच्यामध्ये चर्चा झाली होती सर्व ड्रग्स विषयी. मी म्हटलं की भाऊ आपण युथला रोल मॉडेल बनवू. ब्लड सगळं काही आपण यांना देऊया. आपण यांना एक चॅलेंज देऊया. व्हाईट चॅलेंज दॅट इज कॉल्ड. हॅव चॅलेंज विथ 3 पर्सन. वन इज केटीआर, अदर वन इज विश्वेश्वर रेड्डी अँड थर्ड वन इज सम इम्पॉर्टंट पर्सन इन तेलंगणा. की भाऊ मी आधी माझं ब्लड सॅम्पल सर्व काही देतो म्हणजे मी ड्रग फ्री. त्यानंतर मी तिघांना याविषयी विचारणार. मग ते 3 ब्लड देणार, सॅम्पल देणार. त्यानंतर एक माणूस 3 जणांना देणार. पूर्ण तेलंगणामध्ये जे युथ आहेत ड्रग फ्री सोसायटी बनवण्यासाठी ते मी चॅलेंज केलं होतं. आधी त्यानेच विचारलं होतं की हो मी देतो. मग मी चॅलेंज केलं, चला या तारखेला मी हॉस्पिटलला येतो, आपण सॅम्पल देऊया मग. तर तो पळून गेला. का पळून गेला मग तो? तुम्ही ड्रग्ज घेता की नाही घेत असं मी काहीच नाही म्हटलं. मी एवढंच म्हटलं व्हाईट चॅलेंज. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये काय होतंय, तेलंगणामध्ये काय होतंय आणि दुसऱ्या जागी काय होतंय, कॉस्मोपॉलिटिकल सिटीमध्ये काय होतंय ते प्रत्येक खूप सिटीमध्ये हे जास्त. मोठे तर प्रॉब्लेम आहे. आम्ही लोक रोल मॉडेल आहोत युथसाठी. आम्ही लोक नेता आहोत. आम्ही लोक दशा-दिशा देत आहोत युथसाठी. तर आपल्याला व्हाईट चॅलेंज घेण्यासाठी असा काय प्रॉब्लेम आहे? आणि आजकाल जे त्यांच्या काळातले पोलीस ऑफिसर्स होते, इंटेलिजन्सचे चीफ होते, त्यांना एक-एक करून जेलमध्ये टाकतात तुम्ही. तो देश सोडून पळून गेला. अमेरिकेत आहे. जो चीफ आहे कासिम रिझवी तो तर पळून गेला. बाकीचे लोक पकडले गेले. आता ते सुरू आहे. टेलिफोन टॅपिंग विषयी, हॅकिंग विषयी मोबाईलच्या. आता टेलिफोन टॅपिंग विषयी ते म्हणतात, की 2-4 लोकांचं केलं होतं. एवढा मोठा क्राईम नव्हता, की पोलीस ऑफिसरला जेलमध्ये टाकायचं. अजून तर इन्क्वायरी तर सुरू आहे. अजून तर इन्क्वायरी ऑन आहे की इल्लीगल इंटरसेप्शन इज द क्राईम. आता लीगल इंटरसेप्शन ISI एजंटसाठी, नक्षलवादीसाठी, अजून दुसऱ्यासाठी करू शकतात. बाजाप्ता करू शकतात. ऑफिशियली अलाउड. अनऑफिशियली थाउजंड्स ऑफ मेंबर्स, बिझनेस टायकून्स, जे रिअल इस्टेटवाले आहेत, पॉलिटिशियन आहेत, परिवार आहे, कोणालाच नाही सोडलं. हा काय प्रकार आहे? कोणत्या देशात आहोत सगळ्यांचे आपण? फोन टॅप करवले हो. होते. हा काय प्रकार आहे? अशा लोकांना सोडायचं का? जर पुढे आणखी यापेक्षा चुकीचे माणसं खुर्चीवर बसले तर प्रायव्हसी काय? वाईफ आणि हसबँडमध्ये काय गोष्टी होतात ते ऐकण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करतात. हा काय प्रकार आहे? कोणत्या जगात राहतो आपण? या अशा लोकांना का सोडायचं कोणी? तुम्हीही त्यांच्या घरावर ड्रोन उडवले होते, हो, फार्म ते हाऊसच्या वर. बरोबर आहे. मी नाही, एका पत्रकाराने ड्रोन उडवून मला दाखवलं होतं. मी ते ऑफिशियली चॅलेंज सुद्धा केलं होतं, की 25 एकरात एक जबरदस्त पॅलेस बनवलं. इट्स वर्थ ऑफ 500 करोड. पहिले ते तुमच्याकडे चप्पलही नव्हती. आता एवढं 500 करोडचा पॅलेस कुठून आलं? मी प्रेस मीट करून बोललो तर त्यांनी चॅलेंज केलं, कुठे आहे दाखवा. तर मी अनाउन्स केलं, या वेळेवर मी येत आहे तुमच्या पॅलेसला दाखवण्यासाठी कुठे आहे ते. मी सर्व मीडियाला घेऊन गेलो तर कमीत कमी 5,000 पोलिसांनी तरी घेरलं होतं. तिथे मला नाहीच जाऊ दिलं. तिथे गेल्यानंतर ते पॅलेस मी दाखवलं होतं. हे पॅलेस कुठून आलं तुमच्याकडे? तर मग ते त्या केसमध्ये मी त्यांचं पॅलेस दाखवलं आहे. मी MP होतो, लोकसभा चालू होती तेव्हा. माझ्या सर्व लोकांना उचलून जेलमध्ये टाकलं, रिमांड केलं होतं. तर मी पार्लमेंट सोडून थेट तिथे ठाण्यात गेलो. ठाण्यात गेल्यावर मलाही पकडून जेलमध्ये टाकलं.
भाऊ तुमची इल्लीगल प्रॉपर्टी दाखवली म्हणून जेलमध्ये डिटेन्शन सेलमध्ये ISI एजंट होते. सर्वांना खाली केलं. 16 डेज डिटेन्शन सेलमध्ये ठेवलं होतं. लोकसभा सुरू होत होती तेव्हा. तुमची प्रॉपर्टी दाखवली मी, बस एवढंच केलं. त्यात काय गुन्हा केला? तर आता तुम्ही चीफ मिनिस्टर आहात, तुम्ही सोडणार नाही नाही. नाही, असं काही काम करत नाही मी. ज्या लोकांनी मला ही खुर्ची दिली आहे, जबाबदारी दिली आहे, खूप मोठं विश्वासाने दिली आहे. लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी, 6 गॅरंटी इम्प्लिमेंट करण्यासाठी, लॉ अँड ऑर्डर सुधारण्यासाठी, ड्रग फ्री हैदराबाद बनवण्यासाठी मला ही खुर्ची दिली आहे. KCR, KTRला मारायचं असतं तर मला याची काही गरज नव्हती. असेंब्लीमध्ये जाऊन मी मारलं असतं. त्यासाठी खुर्चीची गरज नाही आहे. हे असं चुकीचं काम नाही करत मी. ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मला विश्वासाने मिळाली आहे. तो विश्वास कधीच नाही तोडणार मी. पण तुम्ही थ्रूआउट कॅम्पेन आरोप लावले होते की त्यांनी खूप करप्शन केलं आहे, एक्स्टॉर्शन केलं आहे, वेगवेगळे क्राईम्स केले आहेत, तर त्यांची एन्क्वायरी होईल. ऑलरेडी इन्क्वायरी ऑर्डर दिली आहे. कालेश्वरम प्रोजेक्टमध्ये ज्युडिशियल इन्क्वायरी केली आहे. पॉवर पर्चेसमध्येही ज्युडिशियल इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत मी पर्सनली माझी काही इन्क्वायरी ऑफिसर बनायची इच्छाच नव्हती. ह्या प्रोसिजरच्या हिशोबाने इन्क्वायरी करेन. इन्क्वायरीमध्ये जे काही आउटकम येईल त्या पद्धतीने कालेश्वरम विषयी मी त्यांचं विधान वाचलं होतं. त्यांनी म्हटलं की आरोप लावलाय की यात राहुल गांधींनी म्हटलं की 1 लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे, परंतु ते प्रोजेक्ट तर 80,000 करोडचंच आहे. ते चुकीचं बोलताय. आज मी त्यांना त्यासाठीच तर व्हाईट पेपर रिलीज केलाय असेंब्लीमध्ये. तेव्हा विचारलं होतं की हरीश राव जे इरिगेशन मिनिस्टर KCRचे भाचे आहेत त्यांना विचारलं होतं मी, भाऊ तुम्ही हे विधान दिलं होतं, आतापर्यंत 1,02,000 करोड पेमेंट करून चुकलेत. प्रोजेक्ट तर डिझाईन झालं 1,47,000 करोडचं, इन्क्लुडिंग कॅग रिपोर्टही दिलंय. आता का खोटं बोलता आहात? तो काहीच नाही बोलला. ते असं आहे, खोटं बोलण्यासाठी जर एखादं मेडल असेल हिंदुस्थानमध्ये तर बाप मुलाला दोघांना इक्वली मिळेल. अजून दुसरा कोणाला संधीच नाही मिळणार. जनतेमधून 1-2 प्रश्न आपण अजून घेऊ शकतो. शशी थरूर जे की तुमच्याच पार्टीचे नेता आहेत आणि मिनिस्टर पण होते आणि खूप चांगले डिप्लोमॅट आहेत आणि ते एज्युकेटेड सुद्धा आहेत. तर तुम्ही त्यांना गाढव म्हटलं असं का सर? त्याच्या मागे दुसरं काहीतरी कारण आहे. ते तर आमचे स्कोर सेटल झाले आहेत. आता मला तुम्ही परत का बोलण्यासाठी सांगत आहात? जरा कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. ते हैदराबाद व्हिजिटसाठी आले होते. त्यांनी KCRची स्तुती केली होती खूप जास्त. तर मी म्हटलं की जर काँग्रेस पार्टीचे MP तेलंगणात येऊन ज्याच्या विरोधात आपण लढत आहोत, आपले कार्यकर्ते हजारो जेलमध्ये जात आहेत. मी स्वतःही गेलो. आमची प्रॉपर्टी, आमची लाईफ स्टेक करून ज्याच्या विरोधात लढत आहे, त्याची स्तुती करता का? मी का शाल देऊन सत्कार करू? काय करू शकतो? तर एकतर काँग्रेस पार्टीला तेलंगणामध्ये बंद करून या, नाहीतर अशा नेत्या लोकांना असं सर्टिफिकेट देणं तरी बंद करावं. तर काँग्रेसला तर बंद नाही करू शकत. म्हणून ते असे स्टेटमेंट बंद करण्यासाठी मी प्रयत्न केला होता. गाढव बोलून टाकलं. बघा शशी थरूर तर अशी इंग्रजी बोलतात की कोणालाच समजत नाही. तर काही म्हटलं का तुम्हाला त्यांनी इंग्रजीत? काही म्हटलं असेल तरी समजलं नसेल मला. मी तर ZP जिल्हा परिषद गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकून आज इथपर्यंत आलोय. मी इंग्रजी मीडियममध्ये तर नाही शिकलो, म्हणून माझी इंग्रजी जास्त चांगली नाहीये. तर म्हणूनच मी आज आनंदाने राहतो. हो, मी समजू शकतो की मीही अशाच शाळेत शिकलेलो आहे जिथे इंग्रजी शिकवत नव्हते. परंतु हे नक्की सांगेन की तुम्ही साऊथ इंडियन आहात, तेलुगू आहात, पण हिंदी मात्र चांगलं बोलता. आता कम्युनिकेशनसाठी काही ना काही भाषाही शिकावीच लागते ना, आणि हिंदी तर आपली देशाची भाषा आहे. ही जबरदस्तीने कोणी इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न केला तर अडचण आहे. साऊथमध्ये एक प्रॉब्लेम आहे. खूप सारे जण जबरदस्तीने आमच्यावर हिंदी बोलण्यासाठी, करतात. इम्पोज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता तेलंगणा स्टेटमध्ये उर्दू ही नोन लँग्वेज आहे बिकॉज ऑफ निजाम सरकार. तर आम्ही लोक हिंदी, तसंही आता पार्लमेंटमध्ये काही बोलायचं आहे तर थोडी हिंदी शिकावीच लागते. कधीतरी प्राईम मिनिस्टर बनवलं गेलं तर हिंदी बोलावं लागेल. आता बघू नशीब कुठे घेऊन जाते ते. मी काय बोलू रजत शर्माजी.